फक्त 1 किलोमीटरसाठी अर्धा पाऊण तास जातो. इथे सगळ्यात भयंकर समस्या पाण्याची आहे. बाकी पाणी नसतं. रस्ते आणि लाईट बघा, आता लाईट पण गेली. इथे सिग्नलची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे हे जो 9 वर्षाचा जो पिरियड गेला आहे त्यामुळे ॲज अ सोसायटी आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीला अगदी काही दिवस म्हणजे 5 दिवस शिल्लक आहेत. आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पाहणी करतोय, नागरिकांशी बोलतोय. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 34 मध्ये. धायरी, नरहे आणि वडगाव बुद्रुक हे 3 भाग जे आहेत त्या प्रभागामध्ये येतात. या प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या काय आहेत, नागरिकांना होणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया. आत्ता आपल्यासोबत काही विद्यार्थिनी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या याच प्रभागातल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय तुम्ही इकडे राहता, फिरताय किंवा काय म्हणतात, काय समस्या जाणवतात, बेसिक काय? तरी जास्तपैकी रोडचा प्रॉब्लेम येतो आणि पाण्याचा कुठेतरी असतो, मग त्यामुळं त्याच्यासाठी काहीतरी बघा. काय वाटतं म्हणजे एक आता तुला जवळपास सगळेच उमेदवार या प्रभागातले माहिती आहेत. तू इकडेच राहणारी असल्यामुळे तुला कोण वाटतं सक्षम उमेदवार म्हणून कोणाला बघतेस? कारण की आता बापू पोकळे आपले खूप काम करता आलेत, मग त्यामुळे मला तरी वाटतं की ह्या टायमिंगला ते निवडून येतील. ते करतील डेव्हलप, आले तर ते करतील डेव्हलप. आणि मला तरी असं वाटतंय की येतील ते निवडून, कारण बरेच खूप चांगली कामं करतायत ते. त्यांना रस्त्यावरती लाईट्स वगैरे रस्त्यावरती नसतात आणि ट्रॅफिकचा इश्यू होतो. चौकात ट्रॅफिक पोलीस नसतात आणि फक्त 1 किलोमीटरसाठी अर्धा पाऊण तास जातो. तुला काय वाटतं कोण प्रबळ दावेदार मानला जातो आणि कोणाकडून ती कामं होत आहेत? ॲक्च्युली मला असं वाटतं की बापूसाहेब पोकळे यांच्याकडून ते सगळं होऊ शकतं. का वाटतं तुला असं? कारण आधी वगैरे लाईट्स वगैरे नव्हते, हे सांगितलं तुम्हाला आधी. आत्ता रस्त्यामध्ये चौकात आता लाईट्स सध्या आहेत आणि मला असं वाटतं की ते जर निवडून आले तर हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. इथे सगळ्यात भयंकर समस्या पाण्याची आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर टँकर लागतात. पाणी फक्त 4 महिने पावसाळ्यात पाणी असते, बाकी पाणी नसतं. रस्ते आणि लाईट बघा, आता लाईट पण गेली. लाईट आमचा 2 महिने लाईट बंद होती, खांब आत्ता चालू झाला. ते बी निवडणूक आल्यामुळे चालू झाला. त्याच्या अगोदर कोणी इथं लक्ष पण देत नव्हतं. पाण्याचा आणि रस्त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आमच्याकडे अगोदर कामं पण केले त्यांनी. काय काय कामं केली? भरपूर लहान मुलांना वगैरे खेळायला वगैरे नेले त्यांनी, बाहेर वगैरे फिरायला नेले. उन्हाळ्यात ट्रिप काढलेले आहे भरपूर. रस्त्याचे पण कामं केलेले त्यांनी. अतिशय ट्रॅफिकचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो खूप फॉलोअप करून पण सुटत नाही आहे. तिथे एक सिग्नलची आवश्यकता आहे आणि ट्रॅफिक पोलीस काही वेळेला असतात, पण जड वाहनं आणि एकंदर सगळ्या लेन सोडून बेशिस्तपणे जात असतात. त्यामुळे इथे सिग्नलची प्रचंड आवश्यकता आहे. डेव्हलप झाली पाहिजे कंट्री जरा. अजून रोड वगैरे नीट झाले पाहिजेत. क्लीन सिटी. माझे वैयक्तिक म्हणणं आहे की जो उमेदवार चांगला आहे, जो काम करणार आहे, की आपला विश्वास आहे की हा माणूस आपलं शब्द डावलणार नाही, आपल्या मागण्याला योग्य न्याय देईल, अशा माणसाला आपण निवडून द्यायला पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तुम्ही व्यक्ती बघा आणि व्यक्तिगत मतदान करावं असं मला वाटतं. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, आपलं काम होत असेल तर बस झालं. त्याचे कॅन्सरचे वगैरे सगळे बरेचसे शिबिरं भरवलेली आहेत. रक्तदान शिबिर, चष्म्याच्या त्याचं वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळंच केलेलं आहे. होम मिनिस्टरपासून असे सगळेच कार्यक्रम ते राबवतात. त्यामुळे हे जो 9 वर्षाचा जो पिरियड गेला आहे त्यामुळे ॲज अ सोसायटी आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. की एफरिंगच्या मागची भिंत आमची पडलेली आहे. त्यानंतर आमचं पाण्याचं जे आहे, पाण्याची सोय आहे पण ती कॉर्पोरेशनची सोय नाही आहे. ती आम्ही पैसे देऊन पाणी जे आहे खरेदी करून आमचं पाठपुरवठा करत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी भरपूर मूलभूत सुविधा पाहिजे, बसण्यासाठी जागा, थोडंफार गार्डन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला करून दिल्या लवकरात लवकर तर बरं होईल. आता आमच्या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमच्या भागातला माणूस पाहिजे, ज्याला इकडच्या ज्या अडचणी आहेत ह्या पूर्णपणे माहिती पाहिजेत. तर आमच्या इथे जवळचा माणूस म्हटलं तर बापूसाहेब पोकळेच आहेत. त्यांनी आतापर्यंत आमचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते वैयक्तिकरित्या लक्ष देऊन सॉल्व्ह केलेलं आहे. त्यामुळे आमचं मतदान तर बापूसाहेब पोकळेंनाच असणार आहे. उमेदवारांकडून एवढंच की आमचे ट्रॅफिक कमी झालं पाहिजे, इथं सिग्नल लागले पाहिजे आणि ते बसस्टॉप आणि रिक्षा स्टँड हेच म्हणायचे. रिक्षा स्टँड असं नाही, पण ते येतात आणि तिथंच रिक्षा लावतात. ते त्यांना असं कोणी परमिशन दिलेलं नाही की इथं लावा, पण हे त्यांच्या मनानेच त्यांनी लावलेले चालू केलं. पाणी दिवसाड म्हणजे येतं तर मग दिवसाड रोज तरी सोडलं पाहिजे, 1 तास कमीत कमी. ते दिवसाड येतं आणि ते पण म्हणजे पुरत नाही ना, तर टँकर मागवायला लागतात. मग टँकर पुरत नाही आणि टँकरला पैसे द्यावे लागतात. मग सगळ्यांच्या बजेटमध्ये ते बसत नाही ना.
हां, त्यांनी- लोकप्रतिनिधींना कुठल्या तक्रार केलेली का तुम्ही या हो, संदर्भात? पाण्यासाठीच केली होती त्यांनी अशी कोणाला केली होती? पोकळ्यांनाच केली होती. मग काय म्हणाले? ते म्हटले त्यांनी आम्ही पाईपलाईन टाकून दिली, त्यांनी पाण्याची सोय केली होती, टँकर पण येतात त्यांचे आम्हाला. बरं, मग थोडाफार तरी हो, problem- फरक पडला. हो, सॉल्व्ह झालाय तसं. आता ठीक आहे, पण पावसाळ्यात काय होतं, सगळं पावसाचं पाणी आहे ना, सगळं असं सोसायटीमध्ये घुसतं ते, म्हणजे हे करायला नाही का, तोच प्रॉब्लेम आहे आम्हाला मेन मोठा. पण मग या प्रॉब्लेम वरती काही लोकप्रतिनिधी पुढे आले नाहीत का? नाही येत तेवढ्या पुरते हे केलं ना, तर अजिबात कोण आलेलं नाही आहे. आणि पाणी असं चेंबरमधून नाही का असं उकळ्या घेतं पाणी, ड्रेनेजचं पाणी पण सगळं त्या ह्याच्यात नाही पण मग येतं. तुम्ही तक्रार वगैरे नाही हां, केली ते का? बापूसाहेब पोकळे नाही का, हम्म. ते त्यांना सांगितलं होतं, ते येऊन बघून गेले होते. आणि मग त्यांनी काय हां, काम केलं? त्यांनी आश्वासन दिलं, केलं पण त्यांनी. काम पण केलं. हां, आता पुढं करतील. माझी अशी इच्छा आहे की हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सगळ्यात गहन प्रॉब्लेम आहे दायरीतला, तो सगळ्यात प्रथम त्यांनी मिटवावा. बाकीच्या गोष्टी होत राहतील, पण ट्रॅफिकमध्ये रोजच जायचं आहे आम्हाला. इथून निघाल्यानंतर दायरी पाट्यापर्यंत जायला आम्हाला 1.5 तास लागतो. म्हणजे गाडी चालवून आमचे हात दुखायला लागलेत. कमरेला रस्त्याचे खड्डे पाहून तर इतका त्रास होतो त्याचा की त्याच्याबद्दल न बोललेलं चांगलं. इथं जवळच रिक्षा स्टँड झाला आहे. आमच्या इथं आतमध्ये येणाऱ्या मुलींची काय सुरक्षितता आहे त्याच्यावर कुठली उपाययोजना झालेली नाही. आता इथे वरच्या भागामध्ये स्ट्रीट लाईट लावलेले आहेत बापूसाहेब पोकळे यांनी, आणि त्यांनी बरीच चांगली कामं केलेली आहेत. पण तसंच आमच्या या भागाकडे पण त्यांनी लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि माझी अशी एक इच्छा आहे की आपल्या ह्या सिंहगड रोडवर ह्या धायरीमध्ये एखादं सुंदरसं असं छोटंसं गार्डन असावं की जिथे जेणेकरून छोट्या मुलांना नेता यावं आणि संध्याकाळी जे आजी आजोबा आहेत त्यांची पण सोय व्हावी. आणि प्लस अजून मला एक असं वाटतं की फुटपाथ व्यवस्थित असावा की लोकांना जेणेकरून वॉक करायला किंवा जे वयस्कर आहेत त्यांना चालायला पण जागा नसते. तर ट्रॅफिकची समस्या सगळ्यांनी सांगितलीच आहे, तर ती एक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि थोडंसं ग्रेनरी वगैरे असं गार्डन असेल तर ते खूप छान, म्हणजे आपल्याला म्हणतो ना वातावरणासाठी किंवा व्हेंटिलेशनसाठी आपल्याला खूप छान होईल आणि सगळ्यांसाठी गरजेचं आहे ते गार्डन असावं असं मला खूप वाटतं.